तर काल साला आपला पवन भाऊनं कांड का केला, तो बसून गेला खुर्चीवरनं, साला त्यानं खुर्चीच तोडून टाकली. तर काय म्हणता मित्रांनो, कशा आहात? आय होप तुम्ही चांगले असणार. साला सकाळी उठून जातो आणि मी येऊन जातो पवन भाऊच्या घरी. डायरेक्ट उठलो न सुटलो, डायरेक्ट येऊन गेलो पवन भाऊच्या घरी. साला इकडे येऊन पाहिलं तर पाऊस तर जोराने येत होता. साला आपण आलो काही आलो, साला पवन भाऊ आपला मोबाईल पाहत बसला होता आणि साला तो बसला होता खुर्चीवर. साला खुर्चीवर बसून त्यानं कांडच करून टाकला. त्यानं खुर्चीत तोडून दिली. खुर्ची तोडली तर आता शिवा तर खाणं बंदच पवन भाऊले. साला आपला भाऊनं कांड करून टाकलं. कांड केल्यावर आपल्या भाऊले शिवा पडलीच नाही. मला वाटलं त्याला शिवा पडन, पण साला इथं तर मायाच पोपट झाला ना. मला जायचं होतं आपल्या घरी जायचं म्हटलं तर साला इथं पाऊस तर जोराने येत होता. भलेही पाऊस जोराने येत होता, पण मी ना आपल्या घरी कसं ना कसं येऊनच गेलो. घरी आल्यावर मस्त थंडी लागत होती. म्हटलं आता झोपूनच जातो थोडा वेळ. मग साला मी झोपून उठल्याबरोबर आपल्या हातात भेटून गेला नाश्ता भेटल्यावर आपल्याला खुशी तर बहुत झाली. नाश्ता कधी भेटला नाही आपल्याला झोपून उठता बरोबर, ते आज भेटून गेला. मग येऊन जातो मी पवन भाऊच्या घरी आलो. साला लगेच दिवसानंतर भेटली आपल्याला चाय तर भेटली, पण साला चाय भेटली तर सही, साला चायले पित होतो तर ते गरम होती. मग कसं ना कसं चाय पिऊनच टाकतो आपण. चाय पिऊन टाकतो. चाय पिल्यावर मी चालला जातो पवन भाऊ सोबत. पवन भाऊ म्हणते आपल्याला एक काम आहे, चल म्हणते तो करून येऊ. पहिले येऊन जातो आपण मेडिसिन घ्यायला. इकडून पवन भाऊ दवाई घेऊन टाकते. दवाई घेतल्यावर आपण निघून जातो मित्रांनो आता आपल्या घरी. आता भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉग मध्ये. जय श्री महाकाल.